आणि जसं आमच्या मनीजींनी सांगितलं, आमच्या पप्पू परमजींनी सांगितलं आणि सर्व माझ्या सहकार्याने उल्लेख केला की ह्या आलेली जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, मग जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये घराघरामध्ये कमळच फुललं पाहिजे या दृष्टिकोनातून हा मेळावा अतिशय महत्वाचा आहे. आलेले सरपंच असो किंवा लोकप्रतिनिधी असो, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून या भागाचा विकास करणं, यासाठी आपण पक्ष निवडता, लोकप्रतिनिधी निवडता. आपल्या गावाचा सरपंच सक्षम असला पाहिजे, जेणेकरून तो गावाचा विकास करेल, गावाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवेल आणि एक आदर्श गाव तयार करेल. यासाठी आपण सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने लोकप्रतिनिधी आपण निवडतात. आणि मतदार म्हणून, नागरिक म्हणून आपल्या सगळ्या जणांचा एवढीच सारी अपेक्षा असते की मी ज्याला सरपंच म्हणून निवडून दिलाय, मी ज्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिलाय, मी ज्याला पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलाय, त्यांनी माझ्या गावासाठी विकास निधी आणावा, विकास करावं, एवढी साधी सरळ अपेक्षा आपल्या सगळ्या जणांची असते. मग त्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला काय कारण दिली, तुम्हाला बाबा तुला पद दिलाय ना, आता तू काम कर, त्याच्यावर किंतु परंतु असं निर्माण करू नकोस. म्हणून अशा पद्धतीने जेव्हा निवडणुका असतात, त्याच्या प्रचार सभा असतात, त्याच्या संवाद मेळावे असतात, तेव्हा आपण सगळ्या जणांनी एवढाच विचार करायला हवा की आज देशात, राज्यात आणि आपल्या जिल्हा पातळीवर माझ्या गावाचा विकास करायचा असेल, माझ्या जिल्हा परिषद मंडळाचा विकास करायचा असेल तर कोणाची क्षमता आहे, कोण करू शकतं, कोणाकडे विकास निधी आहे, एवढा एक साधा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला. प्रत्येक पक्ष आपल्या समोर येणार, मोठे मोठे भाषण करणार, मोठ्या मोठ्या वल्गना देणार, तो त्यांचा अधिकार आहे लोकशाही. पण शेवटी मतदार म्हणून तुम्ही ज्यालाही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडाल, ज्यालाही पंचायत समिती सदस्य म्हणून निवडाल, त्याच्या खांद्यावर तुम्ही ह्या भागाची जबाबदारी, विकासाची जबाबदारी तुम्ही टाकत आहात. 5 वर्ष तरी टाकत आहात. आता हे माझे जे 2 तरुण सहकारी जे सरपंच म्हणून निवडून आले, त्यांनी पण हाच विचार केला की मी गावाचा सरपंच निवडून आलो, पण मला माझ्या गावाचा जेव्हा विकास करायचा असेल तर मग मी ज्या पक्षाचा सदस्य आहे त्या पक्षाकडे ना आमदार ना खासदार, थांबना पॅटर्न चालू होतो मला, ना आमदार ना खासदार, कोणच नाही, विकास निधी आणू करू कसे आणू शकतो मी? माझ्या नेत्या मंडळांमध्ये माझ्या त्या संबंधित पक्षामध्ये सत्ता आहे. म्हणून त्यांनी दूरदृष्टीचा विचार केला की नाही, मी माझ्या सरकारच्या गावातल्या जनतेने मला जर सरपंच म्हणून मला तिथे बसवलं असेल तर मी अशा पक्षाचा हात धरला पाहिजे जो उद्या मी अगर त्यांच्याकडे निवेदन आणून दिलं तर ते माझ्या गावामध्ये विकास निधी आणू शकतील, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, त्यांच्याकडे तसे लोक आहेत, नेते आहेत. अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी नजरेसमोर ठेवला आणि आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. हा विचार तुम्ही प्रत्येकाने ठेवला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आज भारतीय जनता पक्षच का, आम्ही काय कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी इथे हा मेळावा घेतलेला नाहीये. कोणाची दुसऱ्याची रेस कमी करायची आणि आमची करायची असं नाही. दुसऱ्याची रेस न कमी करता आम्ही स्वतःची रेस कशी वाढवू शकतो या दृष्टिकोनातून हा मेळावा महत्त्वाचा आहे. म्हणून मतदार म्हणून, नागरिक म्हणून, कार्यकर्ते म्हणून तुम्ही ही तुलनात्मक परिस्थिती नजरेसमोर ठेवली पाहिजे. दुकानामध्ये गेल्यानंतर सर्वात चांगला मोबाईल कसा विकत घेतला, तडजोड करता का त्याच्यामध्ये? नाही तडजोड. त्याच्या ज्या मोबाईल मध्ये तुम्हाला आवडणारे सगळे विषय आहेत ते बाबा तुम्ही सांगा बाबा हात दे आणि खिशात टाकता चालू होऊन जातात. आजकाल काय एका मोबाईलवर थांबत नाही, 2-2, 3 माझे खिशाचे दाबायला लागतात फोन लावले बाजूला. पण तो जसा निर्णय आपल्यासाठी महत्वाचा आहे तसा लोकप्रतिनिधी निवडत असताना त्या नेत्याच्या मागे कोण नेमकं उभा आहे, तो ज्या पक्षाच्या वतीने आमचा हा मेळावा घेतोय त्या पक्षावरती देशाची आणि राज्याची आणि जिल्ह्याची काय परिस्थिती आहे हा सगळ्याचा विचार करून खरं म्हटलं तर तुम्ही हा निर्णयावर आज आला पाहिजे. आज आला. आज देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान म्हणून गेली 10 वर्ष आपल्या देशाला फक्त नेतृत्व करत नाहीये, पण आज जगाच्या पाठीवर
सर्वात प्रगत देश किंवा सर्वात प्रगतशील लोकशाही देश कुठला असेल तर अभिमानाने लोक भारताचं नाव घेतात. हे आदरणीय मोदी साहेबांनी गेले वर्षे केले. आज असंख्य योजना ज्या मोदी साहेबांच्या आहेत, केंद्र सरकारच्या आहेत. आता मी हात वरती करायला सांगेन की बाबा कोण कोण मोदी साहेबांच्या योजनांचे लाभार्थी आहेत. सगळ्या जणांचे हात वरती जातील. बघा एका ताईने केलं पण हात वर. प्रत्येकाच्या घरामध्ये असं एकही सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये घर नाही ज्याच्या घरामध्ये मोदी साहेबांच्या योजनांच्यामुळे त्या घराची दिवाळी गोड झाली नसेल. असं जिल्ह्याचा एक पण घर आपल्या जिल्ह्यात नाही. एक पण जिल्ह्यात नाही. तसंच राज्य सरकारमध्ये आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतात. ते 2014 ते 19 मुख्यमंत्री होते. आता गेली 11 महिने तुम्ही बघा राज्यासाठी कुठले वेगवेगळे महत्वाचे चांगले निर्णय घेत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मीही त्यांच्याबरोबर काम करतो. म्हणून तुम्ही निर्णय घेत असताना तेव्हा आमच्यासाठी कोण विकास करू शकतो. आता गावासाठी तुम्हाला विकास निधी आहे कशी आणणार सांगा मला. तुम्ही निवेदन देणार समोर पालकमंत्रीकडे तो विषय जाणार. तुम्हाला ग्राम विकासचा निधी अगर पाहिजे असेल ज्या माध्यमातून जिल्हा परिषदचा विकास होतो. आता आमच्या नाईक मॅडम ज्या सदस्य पण होता सभापती पण होता अध्यक्ष पण होता. आता त्यांना विचारा अनुभव विचारा त्यांना अगर निधी पाहिजे असेल तर संबंधित पालकमंत्र्याकडे जाऊन संबंधित ग्राम विकास मंत्र्याकडे जाऊन हातात निवेदन करून त्यांना त्यांची विकास निधी आणायला. तुमच्या सरपंचाला अगर निधी पाहिजे असेल तर त्यांनी पालकमंत्र्याचा जिल्हा नियोजन निधी असो किंवा ग्राम विकासचे 25-15 असो या सगळ्या ह्यांच्या खाली त्यांना त्यांच्या गावाचा विकास ते करू शकतात. आता ही जेवढी पदे तुम्हाला मी सांगितली पंतप्रधान मुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री पालकमंत्री हे कुठल्या पक्षाचे आहेत. गळ्यात दिसलेल्या पट्ट्याचे पक्षाचे आहेत ना भारतीय जनता पक्षाचे. म्हणून भारतीय तुमच्या गावाचा जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही हे तुम्हाला समोर सांगायला प्रयत्न करतो. शेवटी आज त्यांनी आमच्या उभाट्यावरून आलेले जे सदस्य आहेत आता त्यांना लगेच फरक जाणवेल. अरे कालपर्यंत निधी मागायचो म्हणायचंच नाही. आता अचानक झाडावरून फळं पडायला लागलेले आहे. फळा निधी येते आहे. लवकर लगेच माझे अधिकारी फोन उचलत आहेत. लगेच पाहिजे तेवढी निधी मी माझ्या लोकांसाठी वाटू लगेच त्याला फरक जाणवेल. विचार करा सरपंच आपल्याकडे प्रवेश केल्यानंतर अगर गावाचा विकास करण्याची जबाबदारी आमची असेल तर तुम्ही आमच्या विचाराचा अगर जिल्हा परिषद सदस्य दिला पंचायत समिती सदस्य दिला तर तुम्हाला कुठेही न जाता भरभरून निधी देण्याची जबाबदारी ही माझी असेल. हाही विश्वास चावी आपल्या हातात आहे. आपण चावी मारतो फिरवतो निधी वाटतो आणि परत दरवाजा बंद करतो. एवढं सगळं सोपं समीकरण आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून या त्या पद्धतीचा निर्णय तुम्ही लोकांनी घेतला पाहिजे. काही आव्हान तुम्हाला या निमित्ताने नाही इकडे तिकडे उभारलं चुकीचं काय झालं मग काय होणार बाबा. मग मनी जवळीचा नंबर शोधायला लागणार वरचा नंबर शोधायला लागणार. बाबा निधी द्यायला सांग थोडी काहीतरी करायला शोधली. मग आपण मनी जिंकला अगर मुलं असतात तर कोण उचलणार नाही तर गडबड. मग कशाला पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा थेट घ्या ना. हेच आपण भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या सदस्य अगर ते निवडून आमच्या राजनीती कसं उद्या इतिहासच सांगेल. आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. पारंपरिक भारतीय जनता पक्ष म्हणून इथे आपण निवडणूक लढवू. आदरणीय राणे साहेब म्हणून अगर आम्ही युतीमध्ये काम करत होतो तेव्हा पण राणे साहेब आलेले मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा म्हणून द्यायचा. आता राणे साहेब भारतीय जनता पक्षाच्या मध्ये असल्यामुळे इथे येणारा सदस्य हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. कुठला दोन विचार त्यासाठी आम्ही बसतोय सगळ्या गोष्टीसाठी. काय चिंता करू ना काय चिंता करू. म्हणून तुम्हाला काय करायचंय तर आता आपण भारतीय जनता पक्ष म्हणून आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला सदस्य कसा निवडून यायचा या दृष्टिकोनातून आपण काम करायला. ज्या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करतायत ज्या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतायत ज्या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आदरणीय रवी चव्हाण साहेब करतायत आणि ज्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आदरणीय राणे साहेब करतायत
त्याच विचाराचा सरपंच इथे बसलाच पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य बसलाच पाहिजे, ह्या विचाराने आपण सर्वजण कामाला लागलो पाहिजे. एवढी बलाढ्य ताकद एका बाजूला असताना इकडे तिकडे बघण्याचा काही विषय राहत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून ही सुरुवात केली. आता आडेलीवरून सुरुवात केल्यामुळे सर्वात मोठी लीड आडेलीतून मिळाली पाहिजे हे सांगून जातो. कारण मग निधी देत असताना लीडचं मोजमापन होणार. ज्याची लीड सर्वात जास्त त्याला सर्वात जास्त विकास निधी हे आज सांगून तुम्हाला दाखवू. काय मागे पुढे बघणार नाही, त्याच्यावर पण टाळ्या नाही पडल्या तर निधी मिळणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर असल्या पाहिजे. काम करणारे कोण, काम करणारा पक्ष कोण, त्याचं नेतृत्व कोण करते हे कोण आपण करा बाबा. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोर ठेवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करत होतो. तसं आमचे तालुका अध्यक्ष चतुर राजकारणी ते भाषण करत असताना सांगितलं इथे जी जिल्हा परिषदेचे नेतृत्व हे आदरणीय दळवीजीनीच करायला पाहिजे. कुठल्या दळवी सांगितलं त्याच्यामध्ये पण ओपन ठेवलाय हे बरोबर नाही. मग तो निर्णय योग्य वेळी योग्य तुमच्या मनामध्ये जो उमेदवार आहे तो तिथे दिला जाईल. काय तुम्ही चिंता करू नका, काय चिंता करू. म्हणून या सगळ्या गोष्टी आवर्जून तुमच्याशी बोलावं, संवाद साधा. भाषण विषय नाही, घरात बसतोय, घरात कशाला भाषण करायची गरज आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांशी बोलावं, चर्चा करावी. आपल्याला पुढची 4 वर्ष आहे, या महायुतीची सरकारची 4 वर्ष आहे. पालकमंत्री म्हणून 4 वर्ष तुमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री म्हणून 4 वर्ष पुढे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपलं नेतृत्व करणार आहे. म्हणून आता घेतलेला निर्णय हा पुढची 4 वर्ष तुम्हाला कामाला येईल ह्या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करावं हाही उल्लेख मी ह्या निमित्ताने करतो. त्यानंतर परत एकदा माझा दौरा होईल, तुम्हाला परत नमस्कार आणि करायला निश्चित पद्धतीने येईल. पण आज जसा ताकदीने तुम्ही इथे जमलात, आज जसा मोठ्या संख्येने इथे जमलात, तशाच ताकदीचं लीड हे आडेली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळालंच पाहिजे हा निर्धार करून या मेळाव्याच्या इथून आपण निघावं एवढं या निमित्ताने आपल्याला सांगतो. परत एकदा आमच्या आडेली जिल्हा परिषदेचे माझे सगळे स्थानिक इस शहीदी समागम